घरातल्या कार्यक्रमांची तयारी कितीही आधीपासून केली ना तरी लास्ट मिनिटची धावपळ ही ठरलेलीच असते. काय झालं सांगते. सकाळी सकाळी आलेलं कोवळं ऊन बघून मम्मी लगेच चेरीला बाल्कनीत घेऊन बसली आणि तिच्या डोळ्यांना उन्हाचा थोडाही त्रास होऊ नये म्हणून अव्युक पळत जाऊन त्याचा गॉगल घेऊन आला. त्याचं तिच्यासाठी काळजी करणं नेहमीच काहीतरी नेक्स्ट लेवल असतं. सो कशी दिसते आमची प्रिन्सेस कमेंट मध्ये नक्की सांगा. सो लास्ट मिनिट झालेली धावपळ अशी की आज आहे चेरीचा अन्नप्राशन आणि अविकचा 5th बर्थडे. अन्नप्राशनसाठी लागणार होते 56 भोग. म्हणून त्याची शॉपिंग करायला आणि अविकला स्कूलला ड्रॉप करण्यासाठी आम्ही सकाळी सकाळी निघालो. अविकला डॅडूने डिजिटल वॉच बर्थडे गिफ्ट मध्ये दिलं होतं. ते त्याला इतकं आवडलं की ते त्याने रात्रभर झोपेतही घालून ठेवलं आणि सकाळी स्कूलला घालून गेलं. आणि लकीली सकाळी बिलकुल पाऊस नव्हता म्हणून चेरीलाही सोबत घेऊन आम्ही बाईकवरच निघालो. अविकची एक्साइटमेंट काहीतरी नेक्स्ट लेवल होती कारण तो आज त्याच्या फ्रेंड्सला रिटर्न गिफ्ट देणार होता. आणि आपण शाळेत असताना जेव्हा आपला बर्थडे असायचा तेव्हा पप्पांनी आणलेल्या मोठ्या चॉकलेटच्या पॉकेट मधून आपल्या बेस्ट फ्रेंडला 2 आणि बाकी सगळ्यांना 1 चॉकलेट देऊन जसं काही फील व्हायचं ना तसंच काही. त्याला स्कूलला ड्रॉप केलं आणि आम्ही निघालो जवळच असलेल्या एका पकवान स्वीट्सला. घेतले अन्नप्राशनच्या थाळीसाठी लागणारे काही स्वीट. रिटर्न जाताना लक्षात आलं की नंतर चेंज केलेल्या गेस्ट लिस्टमुळे अजून काही रिटर्न गिफ्ट लागणार होते. मग गिफ्ट शॉपीला जाऊन काही गिफ्ट्स बाय केले आणि मग आलो घरी. अशी होती धावपळीची सकाळ. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.